नमस्कार. बघा, अंगणवाडी सुपरवायझर भरती अंतर्गत असू द्या किंवा सरळ सेवा असू द्या, याचा अभ्यासक्रम काय आहे, कोणता विषय किती मार्काला आहे, किती कालावधी आहे, वेळ याच्याबद्दल काय करतोय आपण काय करतोय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय करतोय चर्चा करतोय. लक्षात ठेवायचं आहे. टायटलवरनं तुमच्या लक्षात येईल. बघा काय टायटल आहे. बघा अंगणवाडी. बघा अंगणवाडी भरती सुपरवायझर भरती सरळ सेवेचा अभ्यासक्रम असू द्या किंवा अंतर्गतचा अभ्यासक्रम असू द्या, संपूर्ण डिटेलमध्ये आपण काय करतोय या व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्यावरती आपण चर्चा करतोय. अंतर्गतचा सिलेबस नेमका काय आहे, बरोबर, सरळ सेवेचा सिलेबस कशा प्रकार आहे, पात्रता काय आहे, सगळी डिटेलमध्ये एज्युकेशनल पात्रता काय आहे, कागदपत्र काय आहे, सगळे डिटेलमध्ये याच्यामध्ये आपण काय करतोय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय करतोय चर्चा करतोय. लक्षात ठेवायचं आहे. त्याच्या अगोदर बघा, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर धायगुडा अकॅडमी सातारा यांनी बघा अंगणवाडी भरतीच्या दृष्टिकोनातून सुपरवायझर भरतीसाठी आपण काय केलेलं आहे की अंतर्गत आणि सरळ सेवेसाठी बघा एकदम जबरदस्त माफक फी मध्ये आपण लाईव्ह विथ रेकॉर्डिंग 999 मध्ये काय केलेलं आहे बॅच सुरू केलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रम टीच केला जाईल. टेक्निकल, नॉन टेक्निकल, लाईव्ह विथ रेकॉर्डिंग लेक्चर राहणार आहेत, तर ते शिक्षक मार्गदर्शन असणार आहे. आणि त्याचबरोबर मेंटरशिप बॅच सुद्धा तुम्हाला याच बॅचमध्ये तुम्हाला मिळणार. लक्षात ठेवायचं आहे. एक्झाम कशा प्रकारे सक्सेस करायची, टाइम मॅनेजमेंट असेल, क्वेश्चन सिरीज अनालिसिस असेल, सगळं कंटेंट तुम्हाला यावर मिळणार आहे. लॅपटॉप, मोबाईल कुठे तुम्ही अभ्यास करू शकता. लक्षात ठेवायचं आहे. ही संपूर्ण बॅच तुम्हाला 999 मध्ये मिळते. काय अडचण असेल तर जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्या नंबरला संपर्क साधायचा आहे. तर डायरेक्ट आपण अंतर्गत आणि सरळ सेवेचा या दोन्हीचा अभ्यासक्रम काय आपण एकदा बघून घेऊया. पहिल्यांदा आपण अंतर्गत बघूया. बघा अंगणवाडी सेविका असू द्या किंवा मुख्य सेविका असू द्या, मदतनीस असू द्या, यांना बघा अंतर्गतला संगणक नाही हा फरक दोन्हीतला लक्षात ठेवायचा आहे. अंतर्गतला संगणक हा घटक नाही, हा काय करायचा फरक महत्वाचा आहे. सरळ सेवेला संगणक हा घटक काय केलेला आहे, ऍड करण्यात आलेला आहे. हा दोन्हीचा फरक आहे. लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पात्रता काय म्हणते बघा, 12वी आहे. आता जी अंतर्गतची भरती निघाली ती पदवीवरती सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. 12वी आणि पदवी असे दोन्ही वरती सुद्धा तुम्हाला निघणार आहे. आता जी अंतर्गतची भरती आहे ती कशावरती आले, पदवीवरती म्हटलेलं आहे. आणि वय वाढवले बघा 50 वर्षापर्यंत तुम्हाला अंतर्गतची काय करता येते, भरती देता येते. 50च्या पुढे तुम्हाला देता येतं. लक्षात ठेवायचं आहे. मग ही भरती बघा वेगवेगळ्या विभागामार्फत होती. त्याचे 3 भाग आहेत बघा. ग्रामीणची वेगळी भरती असते बघा, नागरी विभागाची भरती वेगळी असते बघा. आताची जी भरती निघाली बघा ती नागरी विभागाची भरती. आता जी करंट भरती निघाली ना ते कशाची आहे, नागरी विभागाची आहे. आदिवासी असेल, ग्रामीण विभागाची भरती असेल, हे काय होणार आहे थोड्या दिवसामध्ये काय होणार आहे, निघणार आहे. त्यामुळे तुम्ही अभ्यासाला लागणं गरजेचं आहे. कारण का तुम्ही बॅच घेतली, अभ्यास तुमच्या समोर डोळ्यासमोर लक्षात आला, त्याच्यासोबत तुम्हाला कधीही ऍड निघू द्या, आपला एकदा अभ्यास परिपक्व झाला की 100% आपल्याला काय मिळणार आहे की परीक्षेमध्ये यश मिळणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. मग बघा मला सांगा, आता हे तुम्ही याच्याबद्दल पाहिली, आपण जी पात्रता पाहिली ती कशाबद्दल पाहिली, अंतर्गतची पाहिली. आता सरळ सेवेची वयोमर्यादा काय आहे, हे अंतर्गतची वयोमर्यादा तुम्हाला मी सांगितली. आता सरळ सेवेबद्दल मी काय सांगतो बघा, सरळ सेवेबद्दलची काय सांगतो बघा, सरळ सेवेबद्दलची वयोमर्यादा काय करतोय आपण, आता तुम्हाला मी सांगतोय. खुला असेल तर बघा वय किमान 21 आणि जास्तीत किती आहे 38 आहे. मागासवर्गीय कॅन्डिडेट असेल तर किमान 21 वर्ष आणि जास्तीत किती आहे 43 आहे. आणि सरळ सेवेसाठी काय आहे, शैक्षणिक पात्रता पदवी आहे. सरळ सेवेसाठी काय आहे, शैक्षणिक पात्रतेसाठी पदवी आहे. अंतर्गतला तुम्हाला वय आहे 50 वर्षापर्यंत आणि तिथं 12वी आणि पदवी दोन्ही म्हटलेलं आहे, बरोबर का. पण तिथं ओनली काय म्हणतंय, सरळ सेवेला काय आहे, पदवी आहे. लक्षात ठेवायचं आहे. ग्रामीणची वेगळी भरती असते, शहरीची भरती वेगळी असते, आदिवासी विभागाची भरती वेगळी असते. त्यामुळे सरळ सेवेची बघा ग्रामीणची सुद्धा खूप मोठी भरती आता थोड्या दिवसांनी काय होणार आहे, निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही अभ्यासाला लागणं गरजेचं आहे. मग आता आपण पहिल्यांदा काय करूया, सरळ सेवेचा अभ्यासक्रम काय आहे आपण समजून घेऊया. बघा अंगणवाडी सरळ सेवा भरतीचा अभ्यासक्रम काय आहे डिटेलमध्ये आपल्याला काय करायचंय समजून घ्यायचंय. कालावधी बघा किती तास असतो, 1 तास 30 मिनिटं कालावधी राहणार आहे. परीक्षेचं पॅटर्न कसं असणार आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न राहणार, लक्षात ठेवायचं आहे. आणि या ठिकाणी बघा सरळ सेवेला काय असतात, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते. कशी असते तर एक प्रश्न बघा, एक प्रश्न चुकला म्हणजे तुमचे 4 प्रश्न चुकले तर मिळालेल्या मार्कातला 1 गुण काय होतो, कमी होतो. 4 प्रश्न चुकले तर मिळवलेल्या मार्कातला 1 गुण काय होतं, कमी होतो. म्हणजे 0.5 काय केलेला गुण काय केले जातात, वजा केले जातात. हा सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. इथं सरळ सेवेला निगेटिव्ह सिस्टीम आहे, हा फरक तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढे जातोय बघा, आता सरळ सेवेचा काठिण्य पातळीनुसार काय काय विषय किती मार्काला कोणत्या येतेपर्यंत काय करायचं आहे, किती प्रश्न आणि किती गुण. पहिला विषय बघा मराठी. मराठीवरती काय आहे, पदवीपर्यंत प्रश्न राहतील. पात्रता भाषा विषय आहे, मराठीमध्येच राहणारे प्रश्न. प्रश्नाची संख्या 10 असणार आहे. गुण काय आहे, एका प्रश्नाला 2 गुण राहतील. प्रश्न 10 आणि गुण काय आहे
एका प्रश्नाला 2 याप्रमाणे 20 गुण राहतील. दुसरा विषय आहे इंग्रजी. इंग्रजी पदवीपर्यंत राहणार आहे. इथं सुद्धा 10 प्रश्न 20 गुण राहतील, लक्षात ठेवायचं आहे. सामान्यामध्ये इतिहास, भूगोल, विज्ञान, चालू घडामोडी सगळा घटक येतो बघा. जी के जी एस अंतर्गत सगळा स्टडी येतो. चालू घडामोडी सुद्धा येतो. ते सामान्यांमध्ये जी के जी एस अंतर्गत काय करतात, पदवीपर्यंत मराठीमध्ये पेपर असणार आहे. 20 प्रश्न राहतील आणि 40 गुण राहणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. गणित बुद्धिमत्ता, तर्कक्षमता पदवीवरती राहणार आहे. मराठीमध्ये प्रश्न राहतील 20 गुण, 40 गुणाला राहतील, लक्षात ठेवायचं आहे. पोषण व अभियान बघा, हा खूप महत्वाचा आहे. तुम्हाला टेक्निकलसाठी हा घटक तुम्हाला स्कोरिंगचा विषय आहे. पोषण व अभियानावरती पदवीवरती मराठीमध्ये राहणार आहेत 10 प्रश्न 20 गुणाला राहतील. आणि आयसीडीएसची योजना असेल, वेगळ्या योजनेत बघा महिलाबद्दलच्या, त्या संपूर्ण योजना आपण डिटेलमध्ये बॅचमध्ये घेणारच आहे. परंतु तुम्हाला कमी कालावधीमध्ये नेमका सिलेबस काय आहे, कोणता विषय किती मार्काला आहे, ही माहिती व्हावी, समजावं, यासाठी छोटासा व्हिडिओ आपण काय केलेला हा तयार केलेला आहे. आयसीडीएस योजना असेल, कायदा असेल, हे पदवीपर्यंत मराठीमध्ये 20 प्रश्न आणि 40 गुणाला राहतील, लक्षात ठेवायचं आहे. आणि सरळ सेवेला बघा, संगणक आहे, अंतर्गतला संगणक नाही, मग तो सरळ सेवेचा अभ्यासक्रम पाहतोय. संगणक आहे, इथं सुद्धा 10 प्रश्न 20 गुणाला राहतील. असे टोटल 100 प्रश्न 200 गुण आणि कालावधी राहणार आहे 1.5 तास म्हणजे 90 मिनिटं. हा झाला संपूर्ण अभ्यासक्रम सरळ सेवेचा. कसे झाला, सरळ सेवेचा आपण पाहिला. असाच अभ्यासक्रम आपण काय करतोय, अंतर्गतचा सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, पाहायचं आहे. बघा, अंतर्गतचा आपण सिलेबस बघूया. तसा सरळ सेवेचा सिलेबस बघितला, तसा आपण अंतर्गतचा सुद्धा काय करायचा, सिलेबस बघायचा आहे. इथं बघा, इंग्रजी असणार आहेत 10वी वरती. माध्यम इंग्रजीमध्येच राहणार प्रश्न. प्रश्नाची संख्या 10 असणार आहे आणि गुण किती असणार आहेत, 20 असणार आहेत. मराठी आहे 10वी पर्यंत राहणार आहे. अंतर्गतसाठी मराठीमध्ये पेपर राहणार आहे आणि प्रश्न किती असणार आहेत, 20 असणार आहेत. गुणाची संख्या किती असणार आहे, 40 असणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. सामान्य ज्ञान आहे, संख्यात्मक, तर्कक्षमता, बरोबर का नाही. इथं काही चेंजेबल होऊ शकते लँग्वेजमध्ये. काही काही ठिकाणी 10 म्हटलेलं आहे, काही ठिकाणी 20 म्हटलेलं आहे. इथे चेंजेबल होऊ शकतं, लक्षात ठेवणं गरजेचं आहे लँग्वेजमध्ये. ओके, तसं काय नवीन अपडेट असेल तुम्हाला त्या पद्धतीने पुढं आपण सांगणार आहे. गणित बुद्धिमत्ता असेल, तर्क चाचणी असेल, बघा मराठीमध्ये प्रश्न राहतील 40 प्रश्न राहतील 80 गुणाला. हा स्कोरिंगचा विषय आहे, व्यवस्थित तुम्ही केलं तर. आणि महिला बाल विकास आयुक्तालय अंमलबजावणी येत असलेल्या विविध कायदा, योजना, पोषण हे संपूर्ण घटक आहे. 30 प्रश्न 60 गुणाला राहणार आहेत, लक्षात ठेवायचं आहे. हा पॅटर्न तुम्हाला 100 प्रश्न 200 गुण हा काय राहणार आहे, की तुमचा अंतर्गतचा काय असणार आहे, सिलेबस असणार आहे. इथं सुद्धा कालावधी 1.5 तास असणार आहे. जे अपंग कॅन्डिडेट आहे त्यांना काय आहे, कालावधी अर्धा तास काय केलेला आहे, एक्सटेन्शन केलेलं आहे. या ठिकाणी सुद्धा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा काय असणार आहे, समावेश असणार आहे. याच्यामध्ये काही चेंजेबल झालं तरी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अभ्यासक्रम अंतर्गतचा अजून डिटेल प्रमाणे सांगतोय. जो जुन्या पॅटर्ननुसार टीसीएस पॅटर्ननुसार जो आहे, त्या पॅटर्ननुसार तुम्हाला हा काय केलेला आहे, अभ्यासक्रम आपण तुमच्यासमोर व्यवस्थित काय केलेला आहे, सोप्या भाषेत समजेल अशा पद्धतीने सांगितलेला आहे. सर्वांनी अभ्यास समजून घ्या. बघा, मराठीमध्ये नेमकं काय वाचायचं, शब्दांची जाती, नाम सर्वनाम विशेषण. इंग्रजीमध्ये काय वाचायचं, तिथं सुद्धा नाम सर्वनाम विशेषण, डिग्री असेल, आर्टिकल्स असेल, सिनोनिम्स असेल, हे सगळं आपल्याला लँग्वेजमध्ये, मग मराठी असू द्या किंवा इंग्रजी असू द्या. गणित बुद्धिमत्ता सुद्धा बेसिकली असतं, जास्त अवघड नसतं. काळ, कामेळ, सरासरी, नफा तोटा, बरोबर का नाही, सेकंडवारी असेल, या घटकावर फोकस करायचा आहे. पोषण, अंगणवाडी, आयसीडीएस असेल, कायदे असेल, योजना असेल, सगळं डिटेलमध्ये आपण काय करतो तुमच्याकडून बॅचमध्ये घेणार आहे. बघा, एवढं सुपर घेणार आहे की 990 मध्ये तुम्हाला बॅच मिळणार आहे. आपलं धायगुडे अकॅडमी सातारा नावाचं ॲप्लिकेशन आहे, ते डाउनलोड करा. तिथं तुम्हाला 999 मध्ये अंतर्गत असू द्या किंवा सरळ सेवा भरती असू द्या, डिटेलमध्ये काय केलेलं आहे, अभ्यासक्रम काय केलेला आहे, आपण व्यवस्थित लाईव्ह विथ रेकॉर्डिंग काय होणार आहे, मिळणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. अंतर्गतला संगणक नाही आणि सरळ सेवेला संगणक आहे, हा दोन्हीतला फरक लक्षात ठेवा. कारण का, हाच फरक माहीत नसल्यामुळे काय होते, आपल्याला वाटतं की दोन्हीच्या अभ्यासक्रमामध्ये खूप मोठा बदल आहे असं वाटतंय, तर अजिबात नाही. अंतर्गतला संगणक नाही आणि सरळ सेवेला संगणक आहे, लक्षात ठेवायचं आहे. आपली बॅच सुरू झाली बघा, बॅच तुम्ही जॉईन करू शकता. प्ले स्टोरला जाऊन तुम्ही काय करायचं आहे, धायगुडे अकॅडमी सातारा नावाचं ॲप्लिकेशन आहे, ते काय करायचं, डाउनलोड करायचं. त्यातून तुम्ही काय करू शकता, अंगणवाडी सुपरवायझर भरतीची बॅच काय करू शकता, जॉईन करू शकता. काय अडचण असेल तर जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्या नंबरला काय करायचं आहे, संपर्क साधायचा आहे, लक्षात ठेवायचं आहे. ओके, थांबतो इथं. ओके, बाय. काय अडचण असेल तर स्क्रीनवरती नंबर दिसतो त्या नंबरला संपर्क साधा. व्यवस्थित अभ्यासक्रम अंतर्गत आणि सरळ सेवेचा दोन्हीचा सिलेबस काय करा, समजून घ्यायचा आहे.